मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 41 मध्ये तुमचं स्वागत। आज आपण 8.3 मधला आपला राहिलेला 5वा आणि 6वा प्रश्न अभ्यासणार आहोत। त्यापैकी बघा आपला 5वा प्रश्न काय आहे, कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल BARC such that length BA is equal length BC is equal to 4.2 centimeter, length AC is 6.0 centimeter and length AR is equal to length CR is equal to 5.6 centimeter। बघा, चौकोन BARC असा काढा की लेंथ BA बरोबर लेंथ BC बरोबर 4.2 सेमी, लेंथ AC बरोबर 6 सेमी, लेंथ AR बरोबर लेंथ CR बरोबर 5.6 सेमी। आता कोणतीही रचना करण्यापूर्वी आपण कच्ची आकृती काढायची, ड्रॉ अ रफ फिगर। कच्ची जरी आकृती असली तरी दिलेली नाव आणि माप मात्र आपण ती बरोबर जी दिलेली आहे तीच आपण लिहायची आहे। हा आपला BARC झालेला आहे। BARC आता काय दिलेले आहे आपल्याला, BA आणि BC 4.2। बघा, BA आणि BC 4.2। पुन्हा आपल्याला AC 6 दिलेला आहे। AC म्हणजे हा कर्ण डायगोनल येतोय बघा, AC हा 6 दिलेला आहे आणि AR CR 5.6 दिलेली आहे। बघा, कच्च्या आकृतीतच आपण योग्य अशी माप लिहायची आहे। आता आपल्याला रचना करायची आहे। आता ही रचना करण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर लेंथ AR आपल्याला 5.6 प्रथम काढावं लागणार आहे। बघा, पट्टीच्या सहाय्याने तुम्ही 5.6 लेंथ AR 5.6 काय, बघा ही लेंथ AR, फर्स्ट लेंथ AR 5.6 सेंटीमीटर आपण काढलेली आहे। आता आपल्याला हा C बिंदू प्रथम मिळवायचा आहे। पॉइंट C, गेट पॉइंट C कसं मिळवणार आपण, तर बघा तुमच्या लक्षात येते, जर आपण या कंपासच्या साहाय्याने जर आपल्याला हे AC म्हणजे थोडक्यात आपल्याला चौकोन काढण्यापूर्वी त्रिकोण काढावा लागेल, म्हणजेच AC आणि RC च्या साहाय्याने आपण C बिंदू मिळवणार आहोत। कंपास मध्ये प्रथम तुम्ही 5.6 सेमी अंतर घ्या। आता बघा, हे आपलं 5.6 सेमी अंतर आहे, म्हणून हेच अंतर मी कंपास मध्ये घेते। आता R बिंदूवर कंपासचं टोक आपल्याला ठेवायचं आहे। ड्रॉ कंपास पॉइंट R and draw a arc। हा पण इथं कंस काढलेला आहे। आता काय करणार आहोत आपण, तर हे AC 6 सेंटीमीटर अंतर आपण कंपास मध्ये घेणार आहोत। आता हे बघा, कंपासच्या साहाय्याने तुम्ही काय करा, कुठेतरी साइडला पूर्ण जे काय तुमचं माप असेल ते माप असं तुम्ही ओढलं की 6 सेंटीमीटर तरी सुद्धा चालतंय आणि हेच अंतर तुम्ही कंपास मध्ये घ्या। बघा, हे 6 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घेतलेलं आहे। ड्रॉ 6 सेंटीमीटर इन अ कंपास। आणि आता आपल्याला A बिंदूवर टोक ठेवायचा आहे आणि या कंसाला छेदणारा आपल्याला कंस काढायचा। आता इथं बघा, हे जॉईन झालेले नाही दोन आर्क, त्यामुळं
आपण पुन्हा कंपास मध्ये 5.6 सेमी अंतर घ्यायचं आहे आणि पुन्हा हा कंस आपल्याला इकडं वाढवायचा आहे. हा पॉइंट आपल्याला इथं मिळालेला आहे आणि आता आपण हे जॉईन करू की आपल्याला सी बिंदू मिळालेला आहे. जॉईन CR and join CA. आता पुढची रचना आपल्याला 4.2 अंतर तुम्ही कंपास मध्ये घ्यायचं आहे. बघा 4.2 कंपास मध्ये अंतर घ्या. पुन्हा A बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि साफ काढा. C बिंदूवर ठेवा आणि ह्याला छेदणारा कंस काढा. हा आपल्याला इथं B बिंदू मिळालेला आहे. आता BA जोडा. जॉईन BA and जॉईन BC. बघा आपला BARC हा चौकोन तयार झालेला आहे. हे आपलं 6 सेंटीमीटरचा AC आहे. तसंच BC आपलं 4.2 सेंटीमीटर आहे. BA 4.2 सेंटीमीटर आहे आणि CR आपलं 5.6 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीनं आपण रचना करायची आहे. बघा खडाखोड करायची नाही. जास्त जाड पेन्सिलचं टोक ठेवायचं नाही. डार्क आणि नाजूक तुमची पेन्सिल असायला पाहिजे. तुमची रचना ही अट्रॅक्टिव्ह असायला हवी. आता पुढचं गणित आपण पाहूया. या अभ्यास प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट आहे. सहावं गणित आहे आपलं. बघा चौकोन PQRS असा काढा की लेंथ PQ बरोबर 3.5 सेमी, लेंथ QR बरोबर 5.6 सेमी, लेंथ RS बरोबर 3.5 सेमी, माप कोन Q बरोबर 110 अंश, माप कोन R बरोबर 70 अंश. चौकोन PQRS समांतरभुज आहे ही माहिती दिल्यास वरील पैकी कोणती माहिती देणे आवश्यक नाही ते लिहा. सेमीचे स्टुडंट, construct quadrilateral PQRS such that length PQ is equal to 3.5 centimeter, length QR is equal to 5.6 centimeter, length RS is equal to 3.5 centimeter, measure angle Q is equal to 110 degree and measure angle R is 70 degree. If it is given that quadrilateral PQRS is a parallelogram, which of the given information is unnecessary? तर आपण प्रथम रचना करूया. कोणतीही रचना करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपण कच्ची आकृती रॉ फिगर काढणं गरजेचं आहे. बघा PQRS आता इथं आपल्याला PQ 3.5 दिलेलं आहे, QR 5.6 आहे, RS 3.5 आहे, कोन Q 110 आहे.
आणि कोन आर 70 आहे. तर ही माहिती आपल्याला दिलेली आहे. यावरून आता आपण रचना करायची आहे. फर्स्ट ड्रॉ लाईन QR is 5.6 सेंटीमीटर. Look carefully and draw figure 5.6 QR. 5.6 सेंटीमीटर आपण QR काढलेली आहे. आता काय करायचंय आपण, आता हे कोण आपल्याला प्रथम काढले पाहिजे, Q आणि R. मग Q कोण आपल्याला किती दिलेला आहे, 110 अंश. कोण मापक Q बिंदूवर ठेवा. The protector on put on Q point आणि 110 अंशाचा आपल्याला कोण काढायचा आहे. बघा हा 110 अंशाचा कोन झालेला आहे. आता जिथं कोन मापक तुमची कोण तिथं करू नका, तर तुम्ही जास्त अशी रेष काढा. आता हा कोन आपला Q कोन 110 अंशाचा झालेला आहे. तसंच R कोन काढा तुम्ही कोन मापकाच्या सहाय्याने, म्हणजे पुट ऑन प्रोटेक्टर ऑन पॉइंट R and measure angle R is 70 degree. 70 अंशाचा कोन आपल्याला काढायचा आहे. बघा आपण R कोन 70 अंशाचा काढलेला आहे. आता आपल्याला PQ 3.5 दिलेला आहे. तसंच SR सुद्धा आपल्याला 3.5 दिलेला आहे. म्हणजे कंपास मध्ये आपण 3.5 अंतर घेऊया. पट्टीच्या साहाय्याने कंपास मध्ये 3.5 सेमी अंतर घ्या. Q बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि पुन्हा R बिंदूवर ठेवून हे कंस काढा, आर्क काढा. आणि आता हे जे दोन पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत P आणि S, तर PS जोडा. पॉइंट PS जॉईंट पॉइंट PS. आपला 3.5 सेमी, हे 3.5 सेमी आणि PS आपलं 5.6 सेमी असायलाच पाहिजे. कारण हा आपला पॅरेलेलोग्राम आहे, म्हणजे समांतर आहे. म्हणजे PS समांतर QR आहे, म्हणजे PQ आणि SR आपली 3.5 इथे दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे कन्स्ट्रक्ट रचना केलेली आहे. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की हा समांतर भुज चौकोन आहे, तर कोणती माहिती देणं आवश्यक नाही. इथं आपल्याला हा कोन दिलेला आहे. तर बघा की म्हणजे ह्यातली कोणती माहिती नसताना आपण हा समांतर भुज चौकोन काढू शकतो. आपल्याला समजा RS आणि R कोन जर नाही दिला आणि हे RS चं 3.5 जरी माप नाही दिलं तरी सुद्धा आपण हा समांतर भुज चौकोन काढू शकतो. आता समांतर भुज म्हणजे समोरासमोरील भुजा एकरूप असतात. त्यामुळं आपल्याला फक्त ह्या कोणाचं माप, हे माप आणि हे माप दिलं असतं, म्हणजे QR चं आणि PQ चं माप दिलं असतं, अँगल Q चं माप दिलं असतं, तरी सुद्धा आपण समांतर भुज चौकोन काढू शकलो असतो. म्हणजेच आपल्याला इथं म्हणायला लागणार आहे की चौकोन PQRS हा समांतर भुज असेल तर कोन R आणि लेंथ RS ही माहिती देणे आवश्यक नाही.
बघा चौकोन PQRS समांतरभुज असेल तर मापकोन R बरोबर 70 अंश आणि लेंथ RS बरोबर 3.5 सेमी ही माहिती देणे आवश्यक नाही. PQRS समांतरभुज असेल तर मापकोन R बरोबर 70 अंश आणि लेंथ RS बरोबर 3.5 सेमी ही माहिती देणे आवश्यक नाही. सेमीचे स्टुडंट मी काय म्हणणार, इफ क्वाड्रिलॅटरल PQRS is if quadrilateral PQRS is parallelogram then if quadrilateral PQRS is a parallelogram then the information major angle R is 70 degree and length RS is 3.5 centimeter is unnecessary as unnecessary. तर अशा पद्धतीनं आपण ही रचना PQRS केलेली आहे आणि हा आपला 70 अंशाचा कोन जो R आहे आणि लेंथ RS 3.5 सेमी आहे ती आपल्याला नाही माहिती दिली तरी चाललं असतं. अशा पद्धतीनं बघा आता आपण जे रचना केलेल्या आहेत किंवा 8.3 मधले आपण सर्व इथं उदाहरणं सोडवलेली आहेत. पूर्ण तुम्ही प्रत्येक गणित व्यवस्थित बघू शकता. अगदी पूर्ण गणित सोडवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट 8.3 इथंच संपलेला आहे. त्याचबरोबर आपलं हे जे 8वं प्रकरण आहे तेही संपलेलं आहे. पुन्हा आपण भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.